नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मारेगाव महसूल क्षेत्रात येत असलेल्या कानाळगाव साज्यातील तलाठ्यासह मारेगाव मंडळ अधिकारी विविध कारणाखाली निलंबित करण्यात आले आहे। तहसीलदार निलावाड यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे। व्ही.आर. उमाटे कानाळगाव असे निलंबित झालेल्या तलाठ्याचे नाव आहे, तर आर.बी. श्रीपतवार मारेगाव असे निलंबित झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे। कानाळगाव येथील तलाठी उमाटे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या कानाळगाव येथील गट क्रमांक 53 मधील प्लॉट क्रमांक 2 व 5 चुकीचा फेरफार क्रमांक 856 नोंदवून चुकीच्या व्यक्तीच्या नावाने नोंद केला आहे। याबाबत कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतरही काहीच उत्तर मिळाले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईबाबतचा प्रस्ताव तहसीलदार निलावाड यांनी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला होता। त्यामुळे या प्रस्तावात जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार इंगोले यांना कारवाईचे आदेश दिल्यामुळे त्यांनी ही निलंबनाची रितसर कारवाई केली आहे। तसेच मारेगावचे मंडळ अधिकारी राजू श्रीपतवार यांनी कानाळगाव गट क्रमांक 53 मधील प्लॉट क्रमांक 2 व 5 चुकीचा नोंदवून चुकीच्या व्यक्तीच्या नावावर फेरफार केला आहे। त्यासोबतच आढावा सभेची नोटीस असून गैरहजराने ऐवज गौण खरीद बाबत उद्दिष्ट ढिम्म महसूल गोळा करण्यास कामचुकारपणा करणे इत्यादीचा ठपका ठेवून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे।